हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की केपलरचे 3 लॉ काय बोलतात आणि हा बेस आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. जे आपण न्यूटन्स लॉ शिकणार आहोत त्यांचा जो बेस आहे ते प्लॅनेटरी लॉ ऑफ मोशन आहे. तर प्लॅनेटरी लॉ हा केपलर्सने दिलेला होता आणि हा जो प्लॅनेटरी लॉ आहे त्याला आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड करतो. केपलरचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ अँड थर्ड लॉ. फर्स्ट लॉ सांगते की त्याचा स्ट्रक्चर काय, जी ऑर्बिट आहे आणि सन आहे तो कशा प्रकारे राहते. त्याच्यानंतर जो सेकंड लॉ आहे त्याच्यामध्ये सांगत आहे की जो रिव्हॉल्युशन होणार तर त्याच्यामध्ये जो प्लॅनेट आहे त्याची स्पीड किती असणार. थर्ड लॉमध्ये टाईम पिरियड किती लागणार हे सांगत आहे. तर याला डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया. फर्स्ट लॉ ऑफ केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ अ प्लॅनेटरी मोशन. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स. जे प्लॅनेटची ऑर्बिट आहे ती काय आहे म्हणते, इलिप्स आहे म्हणते. हा दिसत आहे या शेपला आपण काय म्हणतो, इलिप्स. जशा प्रकारे असा सर्कल राहते तशाच प्रकारे हा पण काय आहे, एक शेप आहे. जशा प्रकारे आपल्याकडे ट्रायंगल राहत होता, जशा प्रकारे आपल्याकडे स्क्वेअर राहत होता, जशा प्रकारे आपल्याकडे सर्कल राहत होता, तशाच प्रकारे आपल्याकडे आणखी एक शेप आहे ज्याला आपण इलिप्स म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्हाला इलिप्स दिसते. तर इलिप्समध्ये काय राहतात, 2 फोकस असतात. किती फोकस असतात, 2 फोकस असतात. जशा प्रकारे सर्कलमध्ये फक्त एकच सेंटर राहत होता, बट इलिप्समध्ये काय राहतील, 2 सेंटर राहतील आणि 2 फोकस राहतील. सेंटर नाही राहणार, काय राहतील, फोकस राहतील. तर लॉमध्ये काय म्हणत आहे की सन जो राहणार तो एका फोकसमध्ये राहणार म्हणते. या दोन आहे त्याच्याकडे, बट याच्यामधनं फक्त एका फोकसमध्ये कोण राहणार, सन राहणार. हाच केपलर्स लॉ ऑफ फर्स्ट लॉ आहे की इलिप्स काय आहे, ऑर्बिट कशी राहणार म्हणते, इलिप्स राहणार म्हणते आणि सन हा सिच्युएटेड राहणार एखाद्या फोकसमध्ये, दोघांमधनं एका फोकसमध्ये. फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन काय म्हणत आहे की ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अ इलिप्स अँड सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकस ऑफ इट. ठीक आहे, कुणाच्या फोकसमध्ये, त्या ऑर्बिटच्या फोकसमध्ये. देन पहा, फोकस जे राहते तो म्हणजे प्लुरल वर्ड आहे, बट फोकाय जो राहणार तो सिंगल वर्ड आहे. म्हणजे जर एक म्हणत आहोत तर मी फोकस म्हणणार, बट 2 म्हणत आहे तर मी फोकाय म्हणणार. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता आपल्याकडे काय आहे, इफ आहे आणि देन आहे. तर पहा, इफ आणि देनची कंडिशन कशी आहे. हा A1 आहे, हा A2 आहे, हा A3 आहे. म्हणजे हे काय आहेत, एरियाज आहेत. तर काय म्हणत आहे की लाईन जॉईनिंग द सन. एक हा सन आहे आपल्याकडे आणि सन पासून मी एक लाईन ड्रॉ करत आहे. तर जर ही काही एरिया कव्हर करणार म्हणते, जर इनं इतका एरिया कव्हर केला, काय केला, इतका एरिया कव्हर केला, तर आता इतका एरिया कव्हर करत आहे. हा इथं प्लॅनेट आहे माझ्याकडे. ठीक आहे, हा सन आहे, हा प्लॅनेट आहे. हे काय करत आहे, काही एरिया कव्हर करत आहे. तर जर इने एरिया कव्हर केला A1 आणि तितकाच एरिया जर इकडे कव्हर केला कोणता, A2. कोणता एरिया कव्हर केला, A2. जर हा एरिया इक्वल आहे म्हणते, जर हा एरिया इक्वल आहे तर सनला इथपासनं प्लॅनेट्सला इथपासनं इथपर्यंत जायसाठी जो टाईम पण लागणार तो पण का राहणार म्हणते, इक्वल राहणार. तो टाईम पण का राहणार, इक्वल राहणार. जर एरिया इक्वल आहे तर टाईम पण काय राहणार, इक्वल राहणार. आता पहा, जर इकडे सन जात आहे कुठंतरी, इथपासनं इकडेपर्यंत जात आहे, तर एरिया काय होणार, जास्त कव्हर होणार, कमी कव्हर होणार. एरिया कमी कव्हर होणार, बट सनची मोशन काय होणार, इकडे जास्त होणार. सनची मोशन जास्त होणार. त्याच कन्सिडरमध्ये जर आपण इकडे बघत आहोत तर एरिया कमी कव्हर होत आहे, बट एरिया जास्त कव्हर होत आहे, बट सनची जे मोशन आहे ते काय होत आहे, कमी होत आहे. तर याचा अर्थ काय की जो सूर्य राहते, जो प्लॅनेट राहते तो सनपासनं जेव्हा पण काय राहणार, जवळ राहणार, नियर राहणार, तर तो काय करते, स्पीड त्याची इन्क्रीज होते. जे मोशनची स्पीड राहणार ते इन्क्रीज होणार. बट जसा जसा तो काय करते, सूर्यापासनं दूर दूर जाते, तर इथनं काय करते, तो स्पीड कमी करून देते. स्पीड कमी होणार, इकडे स्पीड वाढणार, इकडे स्पीड काय होणार, कमी होणार. तर याच्यासाठीच काय म्हणत आहे, लाईन जॉईनिंग द सन अँड अ प्लॅनेट. कोणती लाईन, ही जे सन आणि प्लॅनेटने जे लाईन ड्रॉ करत आहोत ती लाईन स्वीप म्हणजे काय की काढतो. स्वीप इक्वल एरिया काय करते म्हणते, इक्वल एरिया घेते म्हणते इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. तर जो एरिया कव्हर करण्यासाठी त्यांना टाईम लागणार तो काय होणार, इक्वल होणार. तर याचा अर्थच काय, जर मी माझ्याकडे 3 एरिया आहेत, A1 A2 A3, जर हे एरियाज इक्वल आहेत तर त्यांच्यासाठी जो टाईम पण लागणार तो कव्हर करण्यासाठी T1 T2 T3 हा टाईम पण का राहणार, इक्वल राहणार आहे. तर आपल्याला हाच स्टेटमेंट आहे की लाईन जॉईनिंग अ सन अँड अ प्लॅनेट स्वीप इक्वल एरियाज इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाईम.
प्रकारे केपलरचा थर्ड लॉ सांगत आहे रिलेशन बिटवीन टाईम पिरियड, म्हणजे रिव्हॉल्व होण्यासाठी जो टाईम लागते त्याला आपण टाईम पिरियड म्हणतो. हा टाईम पिरियड डिपेंड असते म्हणते की सन आणि जो प्लॅनेट आहे त्यांच्या रेडियस किती आहे, म्हणून त्यांच्या डिस्टन्स किती आहे. तर त्याला डिस्टन्सला काढण्यासाठी हे काय करतात की इथपासनं एक लाईन काढतात इथपर्यंत. याला आपण काय म्हणतो मेजर ॲक्सिस. कोणती ॲक्सिस? मेजर ॲक्सिस. कारण की हे जे ऑर्बिटल आहे ते काय आहे? इलिप्स आहे. तर इलिप्समध्ये दोन ॲक्सिस असतात, एक तर मेजर ॲक्सिस, दुसरी कोणती? मायनर ॲक्सिस. तर काय करायचं आहे? मेजर ॲक्सिसच्या अर्धी घ्यायची आहे. तर अर्धा म्हणजे सेमी, म्हणून आपण काय म्हणतो याला? सेमी मेजर ॲक्सिस म्हणतो. तर सेमी मेजर ॲक्सिस म्हणजे आर. हा जो सेमी मेजर ॲक्सिस आहे याच्या क्यूब हा डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार म्हणते आर स्क्वेअरच्या, सॉरी टी स्क्वेअरच्या. टी म्हणजे टाईम पिरियड. तर पहा, जसा मर्क्युरी आहे तो सनच्या काय आहे? जवळ आहे. तर त्याचा टाईम पिरियड काय होणार? पुष्कळ जास्त कमी लागणार. त्याच्याच प्रमाणामध्ये जर ज्युपिटर आहे तो सनपासून खूप जास्त दूर आहे, तर त्याला जो रोटेशन होण्यासाठी जो पिरियड लागणार तो काय राहणार? खूप जास्त राहणार. तर यांच्यावर आपण ऑब्झर्व केला की किती राहते म्हणून, आणि त्याच्यानंतर एक लॉ निघाला की हा जो टाईम पिरियडचा स्क्वेअर आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आर क्यूबच्या. आणि याचा स्टेटमेंट पण सेम बोलतो की टाईम पिरियड ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड अ सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ इट्स रेडियस. काय म्हणते? रेडियसच्या क्यूबच्या डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार कोण? टी स्क्वेअर. तर आय होप इतक्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, आणि ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहोत. केपलरचे तिन्ही लॉ कव्हर झाले, आणि काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तिथं पण काही गोष्टी डिस्कस करूया.